विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजेच OCM या विषयातील आपण आज प्रकरण 5 व्यवसायातील उभरत्या पद्धती या प्रकरणातील प्रकरण 5 मधला आपण स्वाध्याय सोडवणार आहोत। आणि यासाठी आपल्याला या प्रकरणाला एकूण आपल्याला 10 मार्काचे प्रश्न असणार आहे। पैकी आपण 7 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे विथ ऑप्शन आपल्याला 10 मार्काचे प्रश्न येतील आणि आपल्याला त्याचे विदाउट ऑप्शन आपण 7 मार्काचे प्रश्न बोर्ड एक्झामला अटेम्प्ट करणार आहोत। यासाठी स्वाध्याय महत्त्वाचा आहे आणि 25% जो सिलेबस रिड्यूस केलेला आहे त्यामध्ये आपल्या प्रकरण 5 मधील काहीही रिड्यूस केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला पूर्ण स्वाध्याय तितकाच महत्त्वाचा आहे। आपलं सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। नेहमीप्रमाणे सूचना देते, विधान लिहिताना उत्तर आपण जे सिलेक्ट करणार आहे ते उत्तर त्यामध्ये ऍड करून वाक्य पुन्हा लिहायचे आणि उत्तराला अंडरलाईन करायची। तर पहिला प्रश्न असा आहे, ऑनलाईन व्यवहार करण्यास टिंबटिंब आवश्यक असते। अ नोंदणी, ब व्यापार आणि क व्यवसाय। आपल्याला माहिती आहे ऑनलाईन व्यवहाराची पहिली अवस्था आहे नोंदणी, त्याचं उत्तर आहे नोंदणी। म्हणजे कसं होणार आहे पूर्ण वाक्य उत्तर असं, ऑनलाईन व्यवहार करण्यास नोंदणी आवश्यक असते। दुसरा प्रश्न आहे, ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती टिंबटिंब आणि वाणिज्य या संज्ञेपासून झाली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये पहिला पर्याय आहे रोख, ब आहे ई पे आणि क आहे ईमेल। ह्याचं उत्तर आहे ईमेल। म्हणजे ईमेल या शब्दाच्या उत्पत्तीपासून ई व्यवसाय हा शब्द तयार झालेला आहे, म्हणजे उत्तर आहे ईमेल। वाक्य पूर्ण वाचते मी, ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती ईमेल आणि वाणिज्य या संज्ञेपासून झाली आहे। आता आपण तिसरा प्रश्न पाहूया, ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार टिंबटिंबच्या अंतर्गत होतात। आता ग्राहक म्हणजे कन्झ्युमर, अ दिलाय B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, ब दिलाय C2C म्हणजे कन्झ्युमर टू कन्झ्युमर आणि क दिलाय B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर। इथे आपल्याला ग्राहक आणि ग्राहक विचारलंय, म्हणजे याचं उत्तर आहे C2C B। इथे आपण लिहिणार आहे C2C, म्हणजे ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार C2C च्या अंतर्गत होतात। यानंतर चौथा प्रश्न आहे, ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कमी करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो त्या प्रक्रियेस टिंबटिंब असे म्हणतात। अ बाह्य सेवा, ब व्यापार आणि क ई व्यवसाय। तर ह्याचं उत्तर आहे बाह्य सेवा। त्यामध्ये आपण रिकाम्या जागा भरामध्ये बाह्य सेवा शब्द लिहिणार आहोत, अंडरलाईन करणार आहोत। उत्तर असं असणार आहे, ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो त्या प्रक्रियेस बाह्य सेवा असे म्हणतात। बाह्य सेवेला आउटसोर्सिंग सुद्धा म्हटलं जातं। पाचवा प्रश्न, ऑनलाईन खरेदीदारास वस्तूंची निवड करतो आणि त्यास टिंबटिंबामध्ये टाकतो। शॉपिंग मॉल, अ ब शॉपिंग कार्ट आणि क शॉपिंग बॅग। त्याचं उत्तर आहे शॉपिंग कार्ट। म्हणजे शॉपिंग कार्टमध्ये निवडलेल्या वस्तू, त्यांचं वर्णन आणि त्यांची किंमत ही सर्व माहिती जतन करून ठेवण्यासाठी शॉपिंग कार्ट हे माध्यम असतं। म्हणजे ग्राहक जेव्हा वस्तू निवडतो तेव्हा त्या वस्तू तो शॉपिंग कार्टमध्ये टाकतो आणि शॉपिंग कार्ट त्या वस्तू तिथे त्याच्यामध्ये आपण नोंदवल्या जातात। आता पुढे आपण ब बघणार आहोत, जोड्या जुळवा। आतापर्यंत आपण 1 ते 4 प्रकरणांचे व्हिडिओ पाहिलेत, तर मग सूचना देण्यात मी परत वेळ आपला घालवत नाहीये। आपण पुढचा प्रश्न त्यामध्ये कव्हर करूया। नेहमीप्रमाणे जोड्या जुळवा अ मध्ये अ ब कडे ई पर्याय, ब गटामध्ये 10 ऑप्शन असणारे 5 योग्य पर्याय आपण निवडणारे। उत्तरं लिहिताना आपल्याला इथे जागा नाहीये, आपला वेळही जातो, त्यामुळे तुम्हाला मी उत्तरांचे पर्याय समोर लिहून देणार आहे। इथे आपण उत्तरं लिहू, परीक्षेला तुम्ही उत्तरं ब गटातच लिहायची आणि 5 अ ब कडे समोर त्यांची 5 उत्तरं आपल्याला लिहायची। आता ई व्यवसाय आहे त्याचं आपण पर्याय बघणार आहोत। ई व्यवसाय म्हणजे 5वं इलेक्ट्रॉनिक व्यवसाय। म्हणजे ई व्यवसायाचं उत्तर काय असणार आहे, आपला 5 नंबरचा मुद्दा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, कारण इलेक्ट्रॉनिक व्यवसाय याचं संक्षिप्त रूप म्हणजे ई व्यवसाय। आता पुढे B2C, आता B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे व्यवसाय ते ग्राहक। आता व्यवसाय ते ग्राहक आपण बघूया, आपल्याला कुठे दिसणार आहे ते व्यवसाय ते ग्राहक, म्हणजे चौथा ऑप्शन आपल्याला उत्तरांचा असणार आहे, व्यवसाय ते ग्राहक असणार आहे। पुढे बाह्य सेवा। आता बाह्य सेवा आपण समजून घेताना बाह्य सेवा आपण बघणार आहोत, तिथं याच्यामध्ये उत्तर तर BPO व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा ही आपली आउटसोर्सिंग आहे सेवा, त्यामुळे ह्याचं उत्तर असणार आहे 6।
व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. डिजिटल रोख आपल्याला त्याचा पर्याय शोधायचा आहे. तर डिजिटल रोख ही फक्त कुठे दिसून येते? फक्त सायबर स्पेसमध्ये त्याचं अस्तित्व दिसून येतं. त्यामुळे त्याचा उत्तराचा पर्याय असणार आहे 9 नंबर. आणि शेवटचं नोंदणी. आता नोंदणी ही कशी असते? आपल्या ऑनलाईन व्यवहारातली सर्वात पहिली अवस्था असते, पहिली पायरी असते. त्यामुळे 3 नंबरचा पर्याय पहिली पायरी जो आहे तो ह्याचा उत्तर आहे. तुम्हाला बोर्ड एक्झामला लिहिताना कसं लिहिणार आहे? ई व्यवसाय समोर इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, B2C समोर व्यवसाय ते ग्राहक, बाह्य सेवेसमोर व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा कंसामध्ये BPO लिहायचंय, डिजिटल रोख समोर तुम्हाला फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्व लिहायचंय आणि नोंदणी समोर तुम्हाला पहिली पायरी लिहायचंय. यानंतर आपण प्रश्न पाहूया. खालील विधानांसाठी शब्दसमूह संज्ञा द्या. इथे सुद्धा तुम्हाला प्रश्नांचं उत्तर लिहिताना पूर्ण वाक्य लिहा. फार वेळ तुमचं जाणार नाहीये वाया, पण तुम्हाला त्याचं कन्फर्म मार्क्स आपल्याला कसे मिळतात की चुकत नाही आपलं. म्हणजे आपण जे नंबर देतो खालीवर होतात त्याचे उत्तर आणि नंबर. तर असं न करता वाक्य लिहून त्याच्या पुढे उत्तर लिहायचंय. खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची अवस्था. इथे अवस्था म्हणा किंवा टप्पा म्हणा, तर इथे त्याचं उत्तर आहे वितरण टप्पा. वितरण म्हणजे ग्राहकांपर्यंत त्या वस्तूचं वितरण म्हणजे वाटप. त्याचं उत्तर वाटप आपण कंसात लिहा वितरण टप्पा. म्हणजे उत्तर काय लिहिणार आहे? वितरण टप्पा. वितरणाचा अर्थ होतो वाटप, म्हणून मी ते कंसात वाटप शब्द दिलेला आहे. उत्तर लिहिताना तुम्हाला वितरण टप्पा लिहायचंय. आता पुढे ई टपाल व ई वाणिज्य या संज्ञेपासून उत्पत्ती झालेली संज्ञा. आपण आताच शब्द निवडामध्ये पाहिलेला आहे. तर याचं उत्तर आहे तुम्हाला ई व्यवसाय. कोणता शब्द तयार झालेला त्याच्यापासून? ई व्यवसाय. म्हणजे ई टपाल आणि ई वाणिज्य या संज्ञेपासून ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती झालेली आहे. तिसरं, इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार. इंटरनेटद्वारे आपण जे व्यवहार करतो त्यांना ऑनलाईन व्यवहार असे म्हटले जाते. ह्याचं उत्तर आहे ऑनलाईन व्यवहार. चौथा आहे ऑनलाईन व्यवहारातील पहिला टप्पा किंवा पहिली पायरी. आताच आपण जोड्या लावामध्ये पाहिलेले आहे. तो ऑनलाईन व्यवहारातील पहिली पायरी आहे, टप्पा आहे तो नोंदणी. त्यामुळं आपण त्या जोड्या लावामध्ये आताच पाहिलेलं आहे. पाचवं, विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेला व्यवसायाची कार्य करण्यासाठी केला जाणारा करार. हे आपण रिकाम्या जागा भरामध्ये पाहिलेलं आहे. ह्याचं उत्तर आहे बाह्य सेवा किंवा काही जण आउटसोर्सिंग लिहितात, ते सुद्धा चालतं. पुढे 6वा आहे बाह्य सेवेचा उपसंच. आता बाह्य सेवेचा उपसंच आहे BPO. तुम्ही BPO लिहा किंवा त्याचं पूर्ण नाव लिहा, व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा. म्हणजे तुमचं BPO सुद्धा बरोबर आहे आणि व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा सुद्धा तुम्हाला बरोबर आहे. BPOचा उपविभाग, ह्याचं उत्तर आहे BPOचं उपविभाग म्हणजे KPO. KPO म्हणजे ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा. म्हणजे तुम्हाला इथे दोन्ही ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. BPO लिहा किंवा KPO लिहा किंवा पूर्ण अर्थ लिहा, मार्क तुमचे जाणार नाहीत. आणि 8वं, कायदेशीर काम समाविष्ट असलेली मूल्यवर्धित BPO सेवा. म्हणजे ह्याचं उत्तर आहे LPO. LPO म्हणजेच कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. हे झालं तुमचं शब्दसमूह. आता आपण पुढे पाहूया ड. खालील विधाने चूक की बरोबर. आपल्याला इथे शब्दच लिहायचा आहे, चूक आहे का ते बरोबर आहे. चूक आणि बरोबरच्या खुणा आपल्याला करायच्या नाहीत. आता आपण पहिलं पाहूया, परंपरागत व्यवसायाच्या तुलनेने ई व्यवसायाची स्थापना करणे अधिक सोपे आहे. ई व्यवसाय सोपा आहे कारण त्याला भांडवल, जागा कमी प्रमाणात, म्हणजे त्याला खर्चच करावा लागत नाही, भांडवल लागत नाही जास्त किंवा जागा लागत नाही आणि सहज साध्या सोप्या पद्धतीने ई व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळं हे विधान आहे बरोबर. त्यामुळे बरोबर शब्द आपण पुढे लिहिलेला आहे. त्यानंतर ना ई व्यवसाय या संज्ञेची उत्पत्ती ई टपाल आणि ई वाणिज्य या संज्ञेपासून झाली आहे. 3 वेळा आतापर्यंत हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे बरोबर आहे. तिसरं, ई व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते. आपण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा व्यवसाय पोहोचवू शकतो, त्यामुळे याचं उत्तर आहे ते बरोबर आहे. पुढे 4 नंबर आहे LPO म्हणजे कायदा प्रक्रिया बाह्य सेवा. आता LPOचा अर्थ कायदा प्रक्रिया बाह्य सेवाच आहे, पूर्ण दिले त्यांनी. त्यांनी शब्दफोड करून दिले. लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे कायदा प्रक्रिया बाह्य सेवा. त्यामुळं हे विधान बरोबर आहे.
पाचवं, केपीओला प्रगत संश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते. तर साहजिक आहे, केपीओ म्हणजे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग आणि यासाठी प्रगत संश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि सहावं, बाह्यसेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीने आपण महत्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकत नाही. तर हे विधान चूक आहे, कारण आपण बाह्यसेवेच्या आधारे आपण आपल्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवू शकतो. त्यामुळे हे विधान चूक आहे. आता पुढचा प्रश्न आहे ई, गटात न बसणारा शब्द शोधा. आपण आतापर्यंत 4 व्हिडिओ सोडवलेले, आपण स्वाध्याय सोडवलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला सवय झालेली आहे कसं लिहायचे, कसं ओळखायचंय. तर बीपीओ, आरटीओ, एलपीओ आणि केपीओ, ह्याच्यामध्ये बीपीओ, एलपीओ, केपीओ ह्या बाह्य सेवांचे प्रकार आहेत. त्यामध्ये आरटीओ शब्द हा गटात न बसणारा आहे. त्याचं उत्तर आहे आरटीओ. म्हणजे केपीओ, बीपीओ मध्ये आरटीओ शब्द हा अनुचित आहे. पुढे B2B, B2C, A2Z आणि C2C. आता B2B, B2C आणि C2C हे आपण पाहिलं ई व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यामध्ये A2Z हा शब्द त्या गटात न बसणार आहे, तो अनुचित शब्द आहे. 3 आता आहे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड आणि एटीएम कार्ड. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्ड आपण पाहतो ई बँकिंग मध्ये वापर करतो. आधार कार्ड आपल्या इतर अवांतर माहितीसाठी वापरलं जातं. त्यामुळे या गटामध्ये आधार कार्ड शब्द बसत नाही. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. खालील विधाने पूर्ण करा. ई व्यवसाय हा शब्द टिंबटिंबचे संक्षिप्त रूप आहे. तर ई व्यवसाय हा शब्द जो आहे तो इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. मी ह्याचं उत्तर पुढे लिहिते कारण तिथे जागा पुरत नाही आपल्याला आणि बसत नाही शब्द पूर्ण. इलेक्ट्रॉनिक व्यवसाय या शब्दाचे हे संक्षिप्त स्वरूप आहे. कोणता? ई व्यवसाय. पुढे ई व्यवसाय ही संज्ञा टिंबटिंब वर्षी अस्तित्वात आली. तर ई व्यवसाय ही संज्ञा 1997 या वर्षी अस्तित्वात आली. IBM कंपनीने संज्ञा सर्वप्रथम वापरायला सुरुवात केलेली आहे. तिसरं, ई व्यवसाय म्हणजे लोकांना आणि प्रक्रियेला जोडण्यासाठी टिंबटिंबचा वापर करणं. इथे आपल्याला पर्याय दिलेले नसतात, तर इथे काय लिहिणार आहे? इंटरनेटचा वापर करणे. इंटरनेट हा शब्द अंडरलाईन करायचा आहे. 4, ई व्यवसाय हा ई वाणिज्याचा. ई व्यवसाय हा ई वाणिज्याचा टिंबटिंब आहे. इथे त्याचं उत्तर आहे मोठा संच आहे. मोठा संच. संच म्हणजे एक पार्ट असतो, घटक असतो. 5, ई व्यवसाय हे ई व्यवसायाचा टिंबटिंब आहे. ई वाणिज्य हे ई व्यवसायाचा टिंबटिंब आहे. तर ह्याचा अर्थ आहे उपसंच आहे. म्हणजे ई वाणिज्य ई व्यवसायाचा उपसंच आहे, त्याला आपण सबसेट सुद्धा म्हणू शकतो. आणि शेवटचं, ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्या संस्थेत दिला जातो त्या प्रक्रियेस टिंबटिंब असे म्हणतात. ह्याचं उत्तर आहे बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंग त्याला म्हटलं जातं. आता पुढचा प्रश्न बघूया ग. यामध्ये आपल्याला कंसात जे पर्याय दिलेले आहेत ते आपल्याला योग्य त्या ठिकाणी ते पर्याय लिहायचे. 5 आपल्याला पर्याय दिलेले असतात आणि 5च उत्तर आपण लिहिणार असतो. अ गटामध्ये आपल्याला क्ल्यू म्हणून दिलेला आहे नोंदणी. आता नोंदणी आपण पाहणार आहेत. व्यवसाय ते व्यवसाय, पहिली पायरी, ई व्यवसाय, शोधनाची रचना आणि ई वाणिज्य. आपल्याला माहिती आहे नोंदणी ही पहिली पायरी आहे. त्यामुळे हा मुद्दे आपले उत्तर काय असणार आहे? नोंदणी ऑनलाईन व्यवसायातील पहिली पायरी आहे. 2, ई वाणिज्याचा महत्वाचा संच. आता ई वाणिज्याचा महत्वाचा संच आहे. इथे आपण पाहणार आहे व्यवसाय ते व्यवसाय, ई व्यवसाय, शोधनाची रचना आणि ई वाणिज्य. तर ह्याचं उत्तर आहे ई व्यवसाय. त्यामुळे इथे उत्तर लिहिणार आहे ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. 3 दिलेलं आहे शेवटची पायरी, क्ल्यू दिलेला आहे. मग शेवटची पायरी काय आहे आपली? शोधनाची रचना. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे शोधनाची रचना. ही शेवटची पायरी, पहिली पायरी नोंदणी आहे. आता ड दिलाय ई व्यवसायाचा उपसंच. तर ई व्यवसायाचा उपसंच जो आहे तो आहे ई वाणिज्य. ई वाणिज्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक वाणिज्य. आणि शेवटचं B2B म्हणजे काय? तर इथे व्यवसाय ते व्यवसाय. B2Bचा अर्थ बिझनेस टू बिझनेस. मराठीमध्ये व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे याच्यामध्ये दोन्ही खरेदी करणारे आणि विक्रेता हे व्यवसाय असतात, म्हणून तो B2B. यामध्ये व्यवसाय ते व्यवसाय असतात, यामध्ये ग्राहक समाविष्ट नसतात. अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कळालेला असेल. आता आपण आपली बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं स्वाध्यायांचा आपण आता व्हिडिओ बघतोय सगळे.
तर तुम्हाला नक्कीच हा स्वाध्यायाचा व्हिडिओ कळालेला असेल। यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण यातले राहिलेले जे आहेत जो घटक आहे पुढचा ह ते प्रश्न क्रमांक 3 पर्यंत आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।